नमस्कार. बोराडे पीएम ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा आजचा विषय आहे यशवंत अर्थात भारतीय समाज आणि शिक्षण. घटक चौथा चालू आहे आपला. घटकाचं नाव आहे सामाजिक विकास व त्याचे संदर्भ. उपघटक दुसरा आहे सामाजिक जीवनाचे टप्पे व घटक. मागील तासाला आपण समाज म्हणजे काय, समाजाची निर्मिती कशी होते, हा समाज कधीपासून अस्तित्वात आहे आणि मानव समाज आणि इतर सजीव प्राणी यामधला फरक काय आहे, मानवाला ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, प्रजनन या गरजा असतात, त्याचप्रमाणे मानवाला मानसिक गरजा, मानसिक गरजा असतात, भावना असतात, बुद्धी असते आणि या बुद्धीच्या जोरावर मानव समाज अवस्थेपर्यंत कसा पोहोचला या संबंधीची माहिती आपण समजावून घेतली. त्याचप्रमाणे मानवाने नदी किनारी गावे कशी वसवली, अग्नीचा शोध कसा लावला, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, इतरांचे संरक्षण करण्यासाठी, उदाहरणार्थ स्त्रिया, मुले, वृद्ध यांचे संगोपन आणि रक्षण करण्यासाठी कशा प्रकारे जबाबदारी वाटून घेतली आणि ह्या जबाबदारी आणि हक्क या संबंधी काही जे संकेत निर्माण केले आणि म्हणजे ही एक विशिष्ट अशा प्रकारची समाजामध्ये एक व्यवस्था निर्माण केली, प्रणाली निर्माण केली आणि यातूनच समाज विकास कसा होत राहिला, समाज विकासाचे जाळे कसे निर्माण झाले आणि या संबंधी शेवटी राईट बंधूंनी व्यक्तींचा समूह म्हणजे समाज नव्हे तर समूहातील व्यक्तींमध्ये परस्पर संबंध कशा प्रकारचे असतात आणि ह्या परस्पर संबंधावरूनच विशिष्ट समाज निर्मिती होत असते या संबंधी माहिती आपण जाणून घेतली. आणि जाता जाता आपण सामाजिक विकास म्हणजे काय हे समजावून घेतलेलं आहे. परत एकदा आपण समजावून घेऊ. माणूस सामाजिक दृष्ट्या सक्षम आणि उपयुक्त होणे, माणूस सामाजिक दृष्ट्या सक्षम आणि उपयुक्त होणे म्हणजे सामाजिक विकास होय. माणूस सामाजिक दृष्ट्या सक्षम आणि उपयुक्त होणे म्हणजेच काय होणे, माणूस सामाजिक दृष्ट्या सक्षम आणि उपयुक्त होणे म्हणजे व्यक्तीचा सामाजिक विकास झाला असं आपण म्हणतो. व्यक्ती समाजात राहत असते. समाजात राहणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. माणूस समाजाशिवाय जगू शकत नाही, राहू शकत नाही. नवजात अशा बालकाचा विकास समाजाशिवाय शक्य नाही. शिक्षण व्यक्तीला समाजात राहण्यासाठी योग्य बनवते. समाज व्यक्तीचे हित साधते. व्यक्तीचे पोषण आणि संरक्षण हे समाजामुळेच होते. अशा प्रकारे आपल्याला समाजाविषयी माहिती देता येते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे ध्येय आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे ध्येय सामाजिक वातावरणामध्ये साध्य होते. अशा प्रकारे आपल्याला समाज जीवनाविषयी माहिती मिळवता येते. ही माहिती मिळवत असताना आपल्याला सामाजिकीकरणाचे टप्पे किंवा सामाजिक जीवनाचे टप्पे समजावून घेणं गरजेचं आहे. आता हे सामाजिकीकरणाचे किंवा सामाजिक जीवनाचे टप्पे तुमच्या समोर मांडलेले आहेत. पहिला टप्पा आहे सामाजिक जीवनाचा किंवा सामाजिकीकरणाचा पहिला टप्पा आहे तो म्हणजे कुटुंब. दुसरा टप्पा आहे शाळा आणि तिसरा टप्पा आहे व्यक्तीचे प्रत्यक्ष जीवन. तर सामाजिक जीवनाचा पहिला टप्पा कुटुंब. कुटुंबामध्ये व्यक्तीचे वर्तन हे घडत असते. कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असतात. आजी असते, आजोबा असतात, आई वडील असतात, बहीण भाऊ यांचे वर्तन पाहून बालक स्वतःचे वर्तन हे ठरवत असते किंवा वर्तन करत असते. कुटुंबामध्ये व्यक्तीचे स्नेह संबंध असतात, प्रेम संबंध असतात, आपुलकीचे संबंध असतात. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे कुटुंबामध्येच व्यक्तीला म्हणजे बालकाला अनुभवता येतात आणि त्यावरनं व्यक्तीचे स्नेह संबंध कुटुंबामध्ये दृढ होत जातात. कुटुंबामध्ये पालक जर अतिशय करड्या शिस्तीचे असतील तर बालक सुद्धा अतिशय करड्या शिस्तीचं निपजतं. कुटुंबामधील व्यक्तीला शिस्त शिकायला मिळते. नंतर कुटुंबातील व्यक्ती उदाहरणार्थ भाऊ एकमेकाला मदत करत असतात.
त्यामुळे बालकाला सुद्धा इतरांना मदत करण्याची सवय लागते. उदाहरणार्थ एखादं खेळणं असेल, बालक एकटं जर घरामध्ये असेल तर ते खेळणं ते इतर बाहेरच्या शेजारच्या मित्राला देत नाही, परंतु घरातच जर दोन भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये एकमेकाला देण्याची प्रवृत्ती निर्माण होते, म्हणजे मदतीची भावना कुटुंबामध्ये निर्माण होते. कुटुंबातील व्यक्ती, उदाहरणार्थ कुटुंबातला जो मुख्य व्यक्ती असतो तो म्हणजे कुटुंबामधील वडील हे कुटुंबासाठी बाहेर जाऊन पैसा कमवून आणत असतात आणि त्यावर कुटुंबाचे पालन पोषण होत असते. पत्नीसाठी सर्व काही खर्च हा पती करत असतो. मुलांसाठी कपडे, या ठिकाणी कपडे असो किंवा इतर सर्व साहित्य हा हे वडील आणत असतात. म्हणजे कुटुंबासाठी ते अतिशय मोठा त्याग करत असतात. त्यागाची भावना कुटुंब प्रमुख इतरांना देतो. त्यावरनं कुटुंबातील बालकामध्ये सुद्धा त्यागाची वृत्ती निर्माण होते. आई वडील असतात कुटुंबामध्ये, त्याचप्रमाणे आजोबा आजी असते, आत्या असते किंवा इतर सवंगडी असतात, यांचे संस्कार बालकावर कुटुंबामुळे होत असतात. म्हणूनच कुटुंबाला सामाजिक जीवनाचा पाया असं म्हटलं जातं. कुटुंबामध्ये भावी जीवनाचा पाया हा घातला जातो. म्हणून कुटुंब हे व्यक्तीच्या सामाजिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. कुटुंब जर संस्कारी असेल, परोपकारी असेल, त्यागी असेल तर बालक सुद्धा अशा प्रकारे त्यागी निघते, संस्कारी निघते, त्याचे वर्तन चांगल्या प्रकारचे राहते. अशा रीतीनं सामाजिक जीवनाचा पहिला जो टप्पा म्हणजे कुटुंब, याविषयी आपण माहिती समजावून घेतली. सामाजिक जीवनाचा दुसरा टप्पा सुरू होतो तो म्हणजे ज्यावेळेस बालक शाळेमध्ये जाते. शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला शाळेमध्ये इतर मित्र मिळतात, त्याला सहजीवनाची सवय लागते. शाळेमध्ये असताना विद्यार्थी एकमेकाची पाटी, पेन्सिल, कंपास किंवा इतर साहित्य, पाण्याची बाटल याबाबत एकमेकाकडे मागत असतात. यातनं मित्रांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. शाळेमध्ये शिक्षक असतात आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध येत असतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये परस्पर अशा प्रकारच्या अंतरक्रिया होत असतात. शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा अंतरक्रिया होतात. त्यांच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, परस्पर सहकार्य या भावना निर्माण होतात. शाळेमध्ये अभ्यास तर केला जातो, तर अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी शाळेमध्ये केल्या जातात. त्या म्हणजे क्रीडा म्हणजे खेळाचा तास विद्यार्थ्यांना अतिशय आवडत असतो आणि त्यामुळे खेळाच्या तासिकेला विद्यार्थी कधीही तयार असतात आणि क्रीडांगणावर गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ विद्यार्थी खेळत असतात. या खेळामधून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची, सहजीवनाची भावना निर्माण होते. शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अनेक सहशालेय उपक्रम केले जातात. वक्तृत्व स्पर्धा असतात किंवा स्नेह संमेलन असते किंवा शालेय सहल असते. अशा अनेक उपक्रमांमध्ये विद्यार्थी भाग घेत असतात आणि यातूनच विद्यार्थ्याच्या वैयक्तिक जीवनाचा पाया घातला जातो. त्याचे व्यक्तिमत्व हे या ठिकाणी शाळेच्या परिसरामधून इतर उपक्रमांमधून काय असते, खुलत जाते. अशा रीतीनं सामाजिक जीवनाचा हा दुसरा टप्पा शाळा जीवन अतिशय महत्वाचा आहे. आणि सामाजिक जीवनाचा तिसरा जो टप्पा आहे म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीचे जीवन. ज्यावेळेस व्यक्ती एखादा व्यवसाय करू लागते किंवा नोकरी करू लागते किंवा शेती करू लागते, हे सर्व करत असताना व्यक्तीचे शेजाऱ्यांशी संबंध असतात. त्यावर शेजार धर्म हा ठरत असतो. शेजारी जर आजारी पडला तर आपण प्रत्यक्ष ती व्यक्ती पटकन धावून जाते, शेजाऱ्याला मदत करत असते. शेजारी सुद्धा आपल्या संकट काळामध्ये धावून येतात आणि आपल्याला मदत करत असतात. यातनं परोपकारी वृत्ती निर्माण होते. प्रत्यक्ष जीवनामध्ये व्यक्ती शिक्षण घेतल्यानंतर एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या धंद्यामध्ये, एखाद्या नोकरीमध्ये स्थिर झालेली असते आणि हे जीवनाचं या ठिकाणीच अनेक प्रकारे व्यक्तीला समाज जीवनामध्ये भाग घेता येतो, मतदान करता येते. यातनं नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते. याच काळामध्ये एखाद्या चांगल्या अशा उपक्रमामध्ये
व्यक्ती भाग घेते. उदाहरणार्थ दिवाळीच्या काळामध्ये एक करंजी मोलाची यासारखा उपक्रम हाती घेऊन व्यक्ती गोरगरीब लोकांच्या घरामध्ये दिवाळीचा फराळ पोहोचवत असते. म्हणजे समाजसेवेची भावना याच काळामध्ये व्यक्तीमध्ये निर्माण होते. बंधुभाव, समता, इतरांविषयी प्रेम, सर्व धर्म समभाव, राष्ट्रसेवा करण्याची वृत्ती या प्रत्यक्ष जीवनामध्येच व्यक्ती करत असते. व्यक्ती साहित्याची सेवा करते. उदाहरणार्थ विविध ग्रंथ वाचते, विविध कलांचा, नाटकांचा, सिनेमाचा आस्वाद या ठिकाणी घेते. शाळेमध्ये अनेक उपक्रम असतील तर त्या उपक्रमामध्ये व्यक्ती सहभागी होत असते, आपला सहभाग देत असते. त्याचप्रमाणे आपली मायबोली जी मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेच्या विकासासाठी काय कार्य करता येईल याविषयी व्यक्ती सजग असते. मातृभाषेविषयी, मायभूमीविषयी ती अतिशय सजग असते. उदाहरणार्थ परकीय आक्रमण झालं अशा काळामध्ये, उदाहरणार्थ आपल्याकडे कारगिलचं युद्ध मागे झालं होतं, त्यावेळेस व्यक्ती आपल्या परीने या ठिकाणी युद्धाच्या वेळी देशाला मदत करत असते. म्हणजे व्यक्तीचं हे मातृभूमीविषयी प्रेम त्या ठिकाणी व्यक्त होते. या काळामध्ये व्यक्ती रक्तदानाच्या रूपाने किंवा आर्थिक मदत देशाला करता येईल या दृष्टीने किंवा स्वतः बॉर्डरवर जाऊन लढण्यासाठी अशा काळामध्ये व्यक्ती तयार असते. अशा रीतीनं व्यक्ती प्रत्यक्ष जीवनामध्ये मातृभूमीसाठी, मायबोलीसाठी, शाळेसाठी, समाजासाठी सतत झटत असते. अशा रीतीनं हे सामाजिक जीवनाचा जो तिसरा टप्पा आहे हा खूप अतिशय महत्वाचा आहे. अशा रीतीनं आपण सामाजिक जीवनाचे व सामाजिकीकरणाचे 3 टप्पे समजावून घेतले. आता सामाजिक विकासातील जे घटक आहेत, सामाजिक विकासात ज्या घटकांचा समावेश होतो त्या घटकांविषयी माहिती आपण घेणार आहोत. मधून लिहिण्यासाठी वेळ दिला जाईल, त्या वेळामध्ये लिहायचे. आता आपण लिहून घेऊ सामाजिक जीवनाचे सामाजिक विकासाचे घटक. सामाजिक विकासाचे घटक, त्यामध्ये पहिला घटक आहे सुजाण व कार्यक्षम नागरिक. सुजाण कार्यक्षम नागरिक. सुजाण आणि कार्यक्षम नागरिक हा सामाजिक विकासाचा पहिला घटक आहे सुजाण व कार्यक्षम नागरिक. दुसरा घटक आहे समाजभिमुखता. दुसरा घटक आहे समाजभिमुखता. सामाजिक विकासाचा दुसरा घटक आहे समाजभिमुखता. तिसरा घटक आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. सामाजिक जबाबदारीची जाणीव. दुसरा घटक आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. चौथा घटक आहे सामाजिक मूल्यांची जाणीव. सामाजिक मूल्य जाणीव. सामाजिक मूल्य जाणीव. पाचवा घटक आहे सामाजिक मूल्यांची जोपासना. सामाजिक मूल्य जोपासना. आणि 6वा घटक आहे सामाजिक प्रगतीसाठी योगदान. 6वा घटक आहे सामाजिक प्रगतीसाठी योगदान. सामाजिक प्रगतीसाठी योगदान. सामाजिक प्रगतीसाठी योगदान. आपण सामाजिक विकासात समावेश असणारे घटक अभ्यासत आहोत. सामाजिक विकासात
समावेश असणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. सामाजिक विकासात समावेश असणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. सुजाण व कार्यक्षम नागरिक. 2. समाज विमुक्तता. 3. सामाजिक जबाबदारीची जाणीव. 4. सामाजिक मूल्यांची जाणीव. 5. सामाजिक मूल्यांची जोपासना. आणि 6वा घटक आहे सामाजिक प्रगतीसाठी योगदान. अशा प्रकारे समाज विकासात आवश्यक घटक पुढीलप्रमाणे आहेत. समाज विकासात समाविष्ट असणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. समाज विकासामध्ये समाविष्ट असणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. सुजाण व कार्यक्षम नागरिक. 2. समाज विमुक्तता. 3. सामाजिक जबाबदारीची जाणीव. 4. सामाजिक मूल्यांची जोपासना. 5. सामाजिक मूल्यांची जाणीव आणि 6. सामाजिक प्रगतीसाठी योगदान. अशा प्रकारे आज आपण या शिकेला सामाजिक विकासाचे टप्पे आणि सामाजिक विकासाचे घटक, सामाजिक विकासात समाविष्ट असणारे घटक समजावून घेतले. पुन्हा एकदा आपण सामाजिक जीवनाचे टप्पे समजावून घेऊ. त्याचप्रमाणे सामाजिक विकासात समाविष्ट असणारे घटक पुन्हा एकदा समजावून घेऊ आणि ही शिका संपवू. आता बघा, सामाजिक जीवनाचे टप्पे. पहिला टप्पा आहे कुटुंब. कुटुंबामध्ये व्यक्ती इतर व्यक्तींचे वर्तन पाहत असते आणि त्यानुसार वर्तन करत असते. कुटुंबामध्ये व्यक्तींमध्ये स्नेह संबंध जुडलेले असतात. त्यावरनं बालक इतरांविषयी प्रेम आपुलकी बाळगत असते. कुटुंबामध्ये बालकाला शिस्त शिकायला मिळते. कुटुंबामध्ये सर्व व्यक्ती इतरांना मदत करत असतात. त्यायोगे व्यक्तीची बालकाची मदत करण्याची भावना निर्माण होते. कुटुंबामध्ये त्याग केला जातो. कुटुंबामध्ये बालकांवर संस्कार होतात आणि सामाजिक जीवनाचा पाया हा कुटुंबामध्ये घातला जातो. नंतर सामाजिक जीवनाचा दुसरा टप्पा आहे शाळा. शाळेमध्ये व्यक्तीला मित्रांच्या समवेत जीवन जगावं लागतो. यातनं सहजीवनाची सहकार्याची भावना निर्माण होते. शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येतात. त्यामध्ये अंतरक्रिया होतात आणि विद्यार्थ्याला खूप गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळतात. विद्यार्थी एकत्र येतात, अभ्यास करतात, खेळतात. यातनंही व्यक्ती किंवा बालक खूप काही गोष्टी शिकत असते. शाळेमध्ये अभ्यास करावाच लागतो. अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडा म्हणजे खेळामध्ये प्रगती करत असतो. शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सहशालेय उपक्रम असतात, वक्तृत्व स्पर्धा असतात, जयंत्या असतात, पुण्यतिथ्या असतात, स्नेहसंमेलन असतात, सहली असतात. याच्याद्वारे विद्यार्थी खूप साऱ्या गोष्टी शिकत असते. आणि सामाजिक जीवनाचा तिसरा टप्पा आहे म्हणजे व्यक्तीचे प्रत्यक्ष जीवन. यामध्ये व्यक्तीचा शेजाऱ्यांशी संबंध येतो. यातनं शेजारधर्म वाढतो, परोपकाराची भावना वाढते. नंतर व्यक्तीच्या या प्रत्यक्ष जीवनामध्ये मतदानाचा अधिकार व्यक्तीला मिळतो. व्यक्ती या ठिकाणी नेता होऊ शकते किंवा मतदार होऊ शकते. या दृष्टीनं नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते. हे सर्व जीवन जगत असताना व्यक्ती समाजसेवा करते. उदाहरणार्थ एखाद्या गरजूला जर कपड्याची अन्नधान्याची गरज असेल तर स्वतःच्या पदर खर्च करून ती देत असते. समता, बंधुता, सर्व धर्म समभावाची भावना व्यक्तीमध्ये निर्माण होते. राष्ट्रसेवेबद्दल व्यक्ती जागृत असते. साहित्य, कला यामध्ये रस घेऊ लागते. मायभूमी, मातृभूमी, मायबोली याविषयी सजग असते. आपल्या मातृभाषेमध्ये ती बोलू लागते आणि मातृभूमीविषयी कोणी वाईट बोलल्यास त्या ठिकाणी ती जाब विचारते. अशा रीतीनं सामाजिक जीवनाचे टप्पे आपण समजावून घेतले आणि सामाजिक जीवनात समाविष्ट असणारे घटक देखील समजावून घेतले. ते घटक पुढीलप्रमाणे आहेत. उदाहरणार्थ सुजाण नागरिक घडविणे, सुजाण कार्यक्षम नागरिक घडवणे. 2. समाज विमुक्तता. 3. सामाजिक जबाबदारीची जाणीव. 4. सामाजिक मूल्यांची
जाणीव, 5 सामाजिक मूल्यांची जोपासना आणि 6 आहे सामाजिक प्रगतीमध्ये आपले काय योगदान आहे. अशा प्रकारे सामाजिक जीवनामध्ये समाविष्ट असणारे घटकही आपण समजावून घेतले. अशा रीतीनं या तासिकेला सामाजिक जीवनाचे घटक आणि सामाजिक जीवनाचे टप्पे आणि घटक याविषयी माहिती आपण मिळवलेली आहे. पुढच्या तासिकेला आपण सामाजिकीकरणाचे संबोध आपण समजावून घेणार आहोत. सामाजिकीकरणाच्या विविध तज्ञांनी केलेले व्याख्या आपण समजावून घेणार आहोत. नमस्कार.